थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होतीये। विविध धोरणात्मक विषयांवर आणि निर्णयांवर चर्चेची चिन्ह दिसतायत। मंत्रिमंडळ बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय होणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे। धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनरबाजी आहे। बीडच्या माजलगावमध्ये भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख असलेला बॅनर झळकतोय। ऑपरेशन टायगर कधीच थांबणार नाही। मवियाचे आमदार, माजी खासदार, माजी आमदार रांगेत आहेत। गडचिरोली ते सावंतवाडीपर्यंत पक्ष वाढतोय असं उदय सामंत यांचा दावा आहे। ऑपरेशन आता कधीच थांबणार नाही। ऑपरेशन दर दिवशी चालू राहणार आहे। त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक असतील, महाविकास आघाडीमध्ये काही आमदार असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत। अशा पद्धतीनं आपला पक्ष आज गडचिरोली पासून सावंतवाडीपर्यंत वाढतोय हे मी स्वतः डोळ्याने मी राजीनामा देणार असं कधी बोललो नाही। राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांचे वक्तव्य आहे। माझ्या राजीनाम्याची बातमी ही खोटी आहे असं ते म्हणतायत। 3 फ्लॅटमध्ये आमच्या वेगवेगळ्या ट्रस्टची ऑफिसेस आहेत आणि एकामध्ये किचन आहे। आपण इथे त्याच्याजवळ आपण बसलेलो आहोत। अपार्टमेंटच्या 10 फ्लॅटपैकी 5 आमच्या संस्थांचे आहेत। यातलं काहीही माझ्या नावावरती नाही। माझ्या नावावरती संपूर्ण जीवनामध्ये एक वीटही नाही। ते नीट नोंदून घ्या। फक्त एक बँक अकाउंट माझ्या नावावरती आहे। त्याखेरीज माझ्या नावावरती काहीही संपत्ती नाही, कधीच नव्हती। माझा राजीनामा देण्याचा विचार नाही। सगळीकडे आलेली बातमी खोटी आहे। सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेनुसारच आहे। आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया आहे। नोटीसला उत्तर दिलं जाणार नाही असंही अनिल पाटील म्हणतायत। झारखंडचे प्रदेशाध्यक्ष सच्चिदानंद सिंग यांच्या आक्षेपावर त्यांनी उत्तर दिलंय। असं कुठेतरी झारखंडचा माणूस येईल आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाला समजा जर का अशा पद्धतीचं चॅलेंज करेल, मला असं वाटतं की या गोष्टीवरती चर्चा सुद्धा व्हायला नको। कारण सगळं नियमानुसार, घटनेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसारच ती पूर्ण निवडणूक प्रक्रिया संपलेली। वकिलांच्या नोटीसला उत्तर देण्याची सुद्धा आवश्यकता नाही। कारण आमच्या घटनेमध्येच म्हटलेलं आहे की कोर्टामध्ये सुद्धा अशा पद्धतीने आम्ही जी काही प्रक्रिया केलेली असेल, इंटरनल आमच्या पक्षाची इंटरनल प्रक्रिया केलेली असेल, तर कोणालाही तो राईट हा कोर्टात जाण्याचा सुद्धा नाही। गिरिजा राऊत फडणवीसांची भेट घेणार आहेत। गिरिजा राऊत या विनायक राऊत यांच्या सून आहेत। वकील सागर कदम फडणवीसांची भेट घडवून आणणार असल्याचं वृत्त आहे। साधारणतः दुपारी 1:30 वाजता म्हणजेच कॅबिनेट बैठकीनंतर ही भेट होणार असल्याची माहिती समोर येते। गिरिजा राऊत प्रकरणी आरोपी भोंदू फिरोज शेखची आज कोठडी संपतीये। आज दुपारी त्याला कोर्टात हजर केलं जाईल। भोंदू फिरोज शेखचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढवून घेण्याची शक्यता वर्तवली जाते। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊतनं राऊत कुटुंबावर गंभीर आरोप केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।